राष्ट्रप्रवाह न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। मैं मनन व्यास और आज की देखते हैं ताजा खबर। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर मेधा विजन व जिज्ञासा आयामा तथा आईएमए के तत्वावधान में कोलकाता के जूनियर महिला डॉक्टर की हत्या के निषेध में पंचवटी चौक से इरविन चौक तक मार्च का आयोजन किया गया था, लेकिन आईएमए संगठन तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के बीच बैनर तथा भारत माता की जय के नारे को लेकर तू मैं हो गई, जिसके बाद आईएमए संगठन ने मार्च में भाग नहीं लिया। जिसके बाद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर मेधा विजन व जिज्ञासा आयामा ने सैकड़ों युवक युवतियों के साथ मार्च निकाला। इरविन चौक पर कैंडल लगाकर हादसे में मृत महिला डॉक्टर को श्रद्धांजलि दी गई। मी सुप्रिया राजेश्वर देशमुख, एमबीबीएस सेकंड इयर स्टुडंट, अमरावती मेड डिव्हिजन सहसंयोजक म्हणून जबाबदारी आहे। आपण पाहतच आहोत काय घडत आहे ते। आरजीकर मेडिकल कॉलेज पश्चिम बंगाल या ठिकाणी 36 तास ड्युटीवर असलेल्या आपल्या ताईसारखे आहेत, त्या आपल्या बहिणीसारखे आहेत, त्यांच्यावर रात्री अमानुषपणे अत्याचार होतो। नुसते अत्याचारच नाही, त्यांची हत्या केली जाते। सकाळी त्यांच्या घरी फोन करून सांगतात की त्यांनी आत्महत्या केली आहे। एवढं होऊन त्यांचे आई वडील जेव्हा त्यांना येतात तिथे त्यांचा मृतदेह बघायला, त्यावेळेस त्यांना 3 तास वेटीस ठेवलं जातं आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा त्याची चौकशी न होता हे सगळं प्रकरण एवढं शांततेत हाताळलं जातं। हे सगळं होऊन कॉलेज सिस्टीम कडून सगळे पुरावे नष्ट केले जातात। आपली दुर्गा मातेची ती भूमी आहे पश्चिम बंगाल, हीच घटना ही एक घटना, ह्या घटनेमध्ये मुलींवर अत्याचार झाला। 3 महिन्यापूर्वी संदेश खाली आपण प्रकरण बघितलेलंच आहे। फक्त हिंदू मुली आहेत म्हणून त्यांच्यावरही अत्याचार झाला। मग या सगळ्यामध्ये पश्चिम बंगालचं जे सरकार आहे तेवढं सगळं प्रकरण शांततेत का घेत आहे? जे तिथं प्रशासन आहे तेवढं शांततेत सगळं का घेत आहे? त्यामुळे यावरून आपल्याला समजतंय की तिथलं जे सरकार आहे, जे तिथली कायदा सुव्यवस्था आहे, ती एवढी शांततेत हे सगळं का घेत आहे? आज आम्ही सगळे अमरावतीतले सगळे मेडिकल जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। अमरावती महानगरमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी कोलकाता येथे एका डॉक्टरवरती रात्री रेप करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्याला सुसाईड दाखवण्यात आलं। काही महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये त्यावेळेस ही घटना झाली ज्यावेळेस तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी तिथे त्यांच्यावरती बलात्कार केला। तर पश्चिम बंगालमध्ये हे जे विद्यार्थी महिला यांच्यावरती हे जे घटना घडत आहे याच्यासाठी सरकार काय करत आहे? आता पण ही जी गोष्ट आहे याच्यावरती त्यांनी सुसाईड म्हणण्यात आलं की हे सुसाईड केलंय। या गोष्टीचा अभाविप जाहीर निषेध करते व या गोष्टीवरती त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी अभाविप मागणी करते। धन्यवाद। आता जे घटना झाली कोलकातामध्ये, ती पीजीची एक स्टुडंट होती, तिच्यासोबत असं घडलं, पुढे जाऊन कोणासोबत पण असं घडू शकते। तिच्या वर्क प्लेस मध्ये ती सेफ नाही आहे। आम्ही डॉक्टर बनतोय, 5 वर्ष एवढी मेहनत करतो, त्याच्या आधी पण नीट क्रॅक करतो, त्याच्यानंतर 5 वर्ष एमबीबीएस बीएमएस ची पण डिग्री घेतो, त्याच्यानंतर पीजी साठी मेहनत करतो, डॉक्टर बनतो आणि तिच्यासोबतच असं घडत आहे। मुलगी जर तिच्या वर्क प्लेस मध्ये सेफ नसेल तर मग कुठे असणार? तर आमचं तिला जस्टिस भेटलं पाहिजे आणि अशी घटना पुढे घडू नये। कोणत्या पण मेडिकल नाही, कोणत्या पण महिलासोबत ती जर तिच्या वर्क प्लेस मध्ये सेफ राहणार नाही तर असं कसं? एवढ्या तासाची आम्ही ड्युटी करतो, 36 तासाची ड्युटी करतो, पण त्याच्यात पण तिच्यासोबत जर तिचेच कर्मचारी, तिच्याच हॉस्पिटलमध्ये लोक असं तिच्यासोबत करत असेल तर मग आम्ही कुठे सेफ आहे? जन्मलेल्या दिवसापासून फुलाच्या पाकळीसारखं जपलंय तुला, तुला आर्थिक वैचारिक स्वातंत्र्य मिळावं म्हणून शिकवलंय तुला, कायम पोटाला चिमटा काढलाय स्वतःच्या, कारण जगातलं सगळं सुख मिळावं तुला। मुलगी काय मुलगा काय समान मानणार आम्ही, खरं सांगतो दादापेक्षा कायम जास्तच जीव लावलाय ग तुला। दारात माझी चप्पल नसली की बाहेरूनच बाबा कुठं गेले म्हणून कावरी बावरी होताना पाहिलं आहे तुला। पण बाळा आज तुझी अवस्था बघून एकच म्हणतो, माफ कर ग मला, वाचवू शकलो नाही मी तुला। बाबा आई कित्येक हाका मारल्या असतील तो आम्हाला, पण तेव्हा गाढ झोपेत स्वप्नात पांढऱ्या कोटात असताना बघत होतो ग तुला। आज रडतोय तसाच उठून डोळे पुसून उभा राहतोय, कारण न्याय मिळावा तुला, कारण न्याय मिळावा तुला। मानवता मर चुकी है इन कलयुगी सरकारों में, हाथरस की गैंगरेप की ना खबर है अखबारों में, देवी का दर्जा दिया था भारत के मंदिरों में, पूछ रही है वह भारत की बेटी न्याय मिलेगा इन दरिंदी में। क्या गुनाह था बताओ हमें, कर वह अपना काम रही थी, उसने सोचा भला ही था, छिपे राक्षसों को मार रही थी। दामन तोड़ दिया दरिंदा सीता और सावित्री का, आंचल आंसू पूछ रहा है मातृत्व की प्रवृत्ति का, लहू खोल रहा है रगों में इंसान की मनोवृत्ति का, काला इतिहास लिखा जाएगा नारी तपोभूमि का, नारी तपोभूमि
का? नमस्कार, रितेश देशमुख, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर सहमंत्री. 8 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल येथे एका डॉक्टरवरती, जे डॉक्टर लोक स्वतःची शिक्षा करतात, म्हणजे जे 10 वर्ष शिक्षण घेतात, खूप मोठ्या म्हणजे स्ट्रगलने ते एवढ्या एका लेवलवर पोहोचतात, त्या डॉक्टरवरती जेव्हा ते डॉक्टर स्वतःची ड्युटी पूर्ण करून आपल्या एका विश्रांतीचं काही एक ठिकाण नसल्यामुळे एका हॉलमध्ये जाऊन आराम करते, त्यावेळी तिथे जे सिक्युरिटीसाठी जे लोक आहेत त्यातल्याच एका व्यक्तीने तिच्यावरती बलात्कार केला. अशी घटना जेव्हा समोर येते तेव्हा डॉक्टर आणि म्हणजे प्रशासन आणि तिथले हॉस्पिटलवाले जे उत्तर देतात ते ऐकण्यालायक आहे, की ते तिच्या घरी कॉल करून म्हणतात की बा त्या मुलीने सुसाईड केली. मग काही याच्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर माहिती पडते की त्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे. एक विचार करण्याची गोष्ट आहे की जेव्हा त्या मुलीला त्या अवस्थेमध्ये त्या लोकांनी बघितलं असेल किंवा त्या मुलीला बघितलं असेल, त्या डॉक्टरला बघितलं असेल, तर तेव्हा त्या लोकांना कळलं नाही का की ते बलात्कार आहे, ते तिथं मर्डर केलेलं आहे की तिने सुसाईड केलेलं आहे. एका मर्डरला सुसाईड करण्यासाठी म्हणजे सुसाईड जे सांगत आहे त्याच्या मागे काय रिझन असू शकतं. असे मग जेव्हा रील्स व्हायरल होतात, सोशल मीडियावरती खूप आवाज होतो, गोंधळ होतो, डॉक्टर लोक स्वतःचा जॉब सोडून ते या विरोध प्रदर्शनामध्ये जॉईन होतात, तर अशा वेळी समोर येतं की त्या जे आहे तो आरोपी आहे तो सरकारचा कोणता पर्टिक्युलर माणूस आहे आणि जो विक्टिम आहे, जो आरोपी आहे तो त्याच्यावरती पहिलेच काही गुन्हे दाखल होते. अशा आरोपींना तुम्ही सिक्युरिटीची जबाबदारी देतात, अशा वेळीच डॉक्टर लोक सेफ आहे का? महिला रात्रीच्या ज्या काम करतात त्या सेफ आहे का? अशानी नाईट ड्युटी करणाऱ्या महिलांवरती महिला काय विचार करतील? तर अशा या घटनेला जाहीर निषेध करतात. पश्चिम बंगाल मधलं हे एक प्रकरण नाही, असे खूप प्रकरण झालेले आहेत. त्यामध्ये या पहिले संदेश खाली सारखं मोठं प्रकरण सुद्धा दाबण्यात आलं. ज्या संदेश खाली एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये त्यावरती सुद्धा काही उत्तर देण्यात आला नाही आहे. सरकार असे विषय वारंवार दाबतात. त्याच्यामुळे ममता सरकारला इथे जाहीर निषेध करतो आणि जे सुद्धा याच्यामध्ये आरोपी आहे, आता यामध्ये आणखीन खुलासे होत आहे की याच्यामध्ये एका व्यक्तीने तर गँगरेप झालेला आहे. तर हे जे आरोपी आहे त्या सर्वांना फाशी दिली पाहिजे, या आरोपींना भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, अशी विद्यार्थी परिषदची मागणी आहे. विद्यार्थी परिषदचं आयाम आहे मेडिव्हिजन आणि जिज्ञासा. या अंतर्गत कालपासून या रॅलीसाठी मुलांना एक म्हणजे सर्व डॉक्टर लोकांचा ग्रुप आहे ते सांगत आहे किंवा म्हणजे आपण हे रॅली काढणार आहे, म्हणजे एक कॅन्डल मार्च काढणार आहे. म्हणजे समाजाप्रती जे एक आपलं ऋण बनते, म्हणजे आपण स्टोरी आणि स्टेटस ठेवण्याच्या मर्यादित नसून आपण रस्त्यावर उचलून सुद्धा काही ना काही विरोध केला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थी परिषदेने ही रॅली काढली होती. तर अशा रॅलीमध्ये काही असोसिएशन वाले सुद्धा आम्हाला जॉईन होतात. आम्ही त्यांना जॉईन व्हायला म्हणजे मनाई नाही केली, तर ते जॉईन होतात, ते स्वतःचा बॅनर सुद्धा लावतात. त्याला पण आम्ही विरोध काही केला नाही. तर त्यांनी म्हटलं की बा तुम्ही जे हे रॅली करत आहे, हे जे तुमचा बॅनर आहे हे राजकीय बॅनर आहे. याच्यावरती लिहिलं आहे की विद्यार्थी परिषद म्हणजे स्टुडंट ऑर्गनायझेशन एक इंडिव्हिज्युअल काम करतो. त्याच्यामध्ये कसं काय कोणतं राजकीय पक्ष आहे? त्या विद्यार्थी परिषदेच्या नावाने कोणत्या निवडणुका लढल्या जातात? या विद्यार्थी परिषदेला राजकीय म्हणणाऱ्या त्या लोकांना समजायला पाहिजे की एबीव्हीपी काय आहे. त्या लोकांना एबीव्हीपी काय चांगल्याने माहिती आहे. त्यांचा यासाठी विरोध होता की त्यांच्या असोसिएशनचा बॅनर आम्ही समोर नाही लावू दिलं. त्या बॅनरवरती त्यांच्या अध्यक्षांचे आणि मंत्र्यांचे फोटो आहे, तिथले जे सेक्रेटरी आहे त्यांचे फोटो आहे. हे रॅली कोणत्या, हे जे मार्च निघाली आहे हे कोणत्या व्यक्तीविषयी रॅली नाही आहे. हे एक समाजाची भावना आहे. त्या मुलीला जस्टिस मिळाली पाहिजे म्हणून हे एक रॅली काढली होती. तर त्या लोकांनी आम्हाला म्हणजे बॅनर लावायला विरोध केला. तर आम्ही त्यांना असं म्हटलं की बा ठीक आहे, आमचा बॅनर नाही, तुम्ही सुद्धा बॅनर नका लावू, आपण बिना बॅनरची रॅली काढू. आपल्याला फक्त जे आहे की समाजाप्रती एक मेसेज पोहोचवायचा आहे. आपली एवढी भावना आहे. एक व्यक्तिविशेष होतं, त्यांना त्यांच्या स्वतःचे एक असोसिएशन आहे, त्याला त्यांचे चेहरे मोठे करण्यासाठी ते आले आहे. राजकीय पार्टी आम्ही नाही, ते आहे ते स्वतःचे चेहरे समोर एक बॅनरवरती छापून एका कॅन्डल मार्चला जे म्हणजे एक आपण एक समाजासाठी आपण एक हे विरोध द्यायचा प्रयत्न करतो आहे, अशा गोष्टीला ते राजनीतिक जोडत आहे. तर आम्ही त्यांचा विरोध करतो. अशाच्यामध्ये आम्ही कोणत्याही पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन कॉलेजच्या यामध्ये सर्व पूर्ण अमरावती महानगरातल्या विद्यार्थ्यांनी काढलेली रॅली आहे. याच्यामध्ये फक्त डॉक्टरच नाही, जे एमबीबीएस हे BMSc स्टुडंटच नसून तर BBA BCom हे इंजिनिअरिंग अशा सर्व विद्यार्थी या रॅलीमध्ये जोडलेले आहे. तेच नाही तर काही परिसरातील नागरिक सुद्धा जोडलेले आहे. तर अशा याच्यामध्ये कोणत्या असोसिएशनची ही रॅली नाही आहे. आम्ही कोणाला मनाई नाही केला. हे बघू शकता तुम्ही, एक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन त्यांनी स्वतः बॅनर लावलाय. एक ग्रुप आम्हाला जॉईन झाला, आम्ही त्यांना सुद्धा आमच्यामध्ये जॉईन केला. तर अशा याच्यामध्ये की आम्ही त्यांनी आमचा विरोध केला त्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. पण त्यांनी अशा या भावनेला समजून घ्यायला पाहिजे होतं की आपली रॅली कशाबद्दल आहे हे समजून घ्यायला पाहिजे होतं. आणि त्यांनी ह्या गोष्टीला त्या रॅलीला सोडून ते दुसरी रॅली काढली. म्हणजे ती रॅली न करता स्वतःच्या कॉलेजमध्ये वापस गेले.
तर या गोष्टीचा विद्यार्थी परिषद जाहीर निषेध करतो. विद्यार्थी परिषदनं काढलेल्या आजच्या या कॅन्डल मार्च मध्ये जे पश्चिम बंगालमध्ये झालेली जी घटना आहे त्याच्या विरोधामध्ये हे कॅन्डल मार्च काढण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये विद्यार्थी परिषदने एक कॅन्डल मार्च काढला. त्यामध्ये कॉलेजचे काही विद्यार्थी आणि त्यांचा पर्टिक्युलर एक ग्रुप त्याच्यामध्ये ते असोसिएशन असून ते आम्हाला जॉईन झाले. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे भारत माता वगैरे काही बनवू नका, आम्हाला याशी काही घेणं देणं नाहीये, आम्हाला फक्त म्हणजे तुम्ही जे आहे त्या विषयावर बोलता आपण त्यावर बोला. भारत माताचे नारे द्यायला त्यांनी मनाई केली. ठीक आहे, भारत माताचे नारे नाही देत. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही आमच्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन तुम्ही बॅनर लावा. त्या बॅनरमध्ये त्यांचे फोटो होते. तर आम्ही त्यांचा विरोध केल्यामुळे ते स्वतः रॅली सोडून चालले गेले. ते गेले त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जबरदस्ती केली. जे कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या म्हणण्यावर नव्हते आले ते स्वतःहून रॅलीमध्ये सामील व्हायला आले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी म्हटलं की तुम्हाला आम्ही बघू की तुमचे इंटरनल मार्क्स काढू. त्यामुळे जबरदस्ती त्या विद्यार्थ्यांना ते तिथून घेऊन गेले. तर अशा या कॉलेजचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद.